मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या टास्कचा महाटास्क किंवा टास्कचा बाप असा टास्क दिला आहे. चक्रव्यूह टास्क असणार आहे. या अंतर्गत सदस्याला 25 लाख रुपये कमवायचे आहेत. हे 25 लाख बिग बॉसच्या विजेत्याला मिळणार आहे, परंतु ही रक्कम कमवायची आहे. यासाठी काल 3 फेऱ्या पार पडल्या आणि या 3 फेऱ्यामध्ये बघा 7,30,000 रुपये कमवले गेलेत. जसे की पहिल्या फेरीमध्ये 1,30,000 हे डीपी दादा आणि जान्हवीने कमवले. यामध्ये 3,15,000 हे दुसऱ्या फेरीमध्ये अभिदादानी अंकिताने कमवलेत. तर तिसऱ्या फेरीमध्ये ताई आणि निकीने 2,85,000 रुपये कमवलेत. आता चौथ्या फेरीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. चौथ्या फेरीमध्ये पॅडीदादा आणि सूरज हे खूपच ऍक्टिव्ह त्या टास्कमध्ये दिसत आहेत. इथे पॅडीदादा सूरजला खूप छान पद्धतीने गाईड करण्याचा प्रयत्न करतोय. खाण्याचा हात, मारण्याचा हात, आणि सूरज पण त्या पद्धतीने क्विकली ते झेंडे घेताना दिसतोय. पण सूरज बजर वाजण्याच्या अगोदरच बाहेर पडलाय का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण सूरजच्या हातामध्ये 4 झेंडे आणि एक जी सिल्वर वीट आहे ती बघितली गेली. आता सूरजने 4 झेंडे आणि एक सिल्वर वीट जर उचलली असतील तर त्याची रक्कम होणार आहे 1,30,000. पण सूरज बाहेर पडलाय का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. सूरजने जर 1,30,000 रुपये कमवले सोन्याची वीट बाजूला ठेवून, तर मग बघा रक्कम किती होते. कालची 7,30,000 आणि आज सूरजने कमवलेले 1,30,000, एकूण रक्कम होते ती म्हणजे 8,60,000. जर सूरजने याच्यामध्ये सोन्याची वीट उचलली तर मग सूरजची रक्कम किती होते बघा 3,55,000. मग विनिंग अमाऊंट होणार आहे ती म्हणजे 10,85,000. पण मित्रांनो, इथे बघा मोठा ट्विस्ट येतोय. सूरज जर निर्धारित वेळेच्या बाहेर जर पडलाच नाही तर मग सूरजने जे काही 4 झेंडे आणि एक सिल्वर वीट जी आणली त्याचाही काहीच फायदा होणार नाही. सूरज जर बाहेर पडलाच नाही तर ही जी अमाऊंट आहे ती कालच्या एवढीच असणार आहे, ती म्हणजे 7,30,000 रुपयेच. मग जो विजेता असेल त्याला फक्त 7,30,000च मिळणार आहे. जर सूरजने 4 झेंडे आणि एक वीट घेऊन बाहेर पडला तर विजेत्याला मिळणार आहे 8,60,000. जर सूरजने सोन्याची सुद्धा वीट उचलली तर मात्र विजेत्याला मिळणार आहे 10,85,000. पण सूरजने बहुतेक सोन्याची वीट उचललेली नाही आहे, तर 8 लाखापर्यंतच विजेत्याला रक्कम मिळणार आहे. सूरजने काहीच उचललं नाही तर मग 7,30,000. पण मला असं वाटतं की सूरजने बऱ्यापैकी रक्कम उचलली. काय वाटतं तुम्हाला, विजेत्याला 7,30,000 मिळणार की 10,85,000 की 8,60,000? काय वाटतं तुम्हाला हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि सूरजने खरंच सोन्याची वीट उचलली असेल का हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.